नमस्ते. भारत माता की जय. आज आपण आपला जो स्वातंत्र्य दिन आहे 15 ऑगस्टला, या स्वातंत्र्य दिनाबद्दल एक आपल्या देशाप्रती कृतज्ञता म्हणून आज आपण बोलणार आहोत. तर 15 ऑगस्ट 1947 साली भारत ब्रिटिशांच्या तावडीतून स्वतंत्र झाला. आपण स्वतंत्र झालो. जे पारतंत्र्यात होते ना लोक, त्यांना स्वातंत्र्याची किंमत आहे. आपल्याला पारतंत्र्य माहीतच नाही. 150 वर्षांची गुलामगिरी संपली आणि उत्साहाचे वारे सबंध भारतभर वाहू लागले. स्वातंत्र्यासाठी ज्ञात अज्ञात वीरांचे बळी पडले. त्यांच्या समर्पणामुळे भारत स्वतंत्र झाला. या वीरांचे स्मरण करायचे आणि त्यांना श्रद्धांजली द्यायची. तर अगणित योद्धे की आपण मोजू नाही शकत त्यांना. आपल्याला गांधीजी माहिती आहेत, लोकमान्य टिळक, सरदार वल्लभभाई पटेल, किती किती नावं घ्यावीत आपण. सावरकर, भगतसिंग, राजगुरू, सुखदेव, इतक्या जणांनी आपला भारत स्वतंत्र व्हावा म्हणून आपले प्राण वाहिलेले आहेत, प्राणपणाला लावलेले आहेत. त्यांचं उतराई कसं व्हायचं? आपण नाही उतराई होऊ शकत. आपण काही ज्ञात आहेत, काही अज्ञात आहेत, असे हे स्वातंत्र्यवीर आहेत. त्यांना आज 15 ऑगस्ट दिवशी आपल्याला नमस्कार करायचा आहे. त्यांची आठवण काढायची आहे. त्यांच्या शौर्याची आठवण करायची. अगणित कष्ट केले त्यांनी. आपल्या मृत्यूची पण पर्वा नाही केली, कशाचीच घरादाराची पर्वा नाही केली, कोणाची पर्वा नाही केली, कशाची पर्वा नाही केली. आणि असे हे आपले स्वातंत्र्य सैनिक, शूरवीर, सुभाषचंद्र बोस, कोणाकोणाची नावं घ्यायची. सगळ्यांनी आपला देश स्वतंत्र व्हावा म्हणून आपलं रक्त आपल्या भारतभूमीवर सांडलेलं आहे. त्यांना आज 15 ऑगस्ट दिवशी श्रद्धांजली व्हायची. आपण शाळेत होतो तेव्हा काय करायचो? छान युनिफॉर्म घालायचा, स्वच्छ स्वच्छ इस्त्री केलेला, आणि पहाटे पहाटे लवकर, जेवढ्या लवकर शाळेत जाता येईल पहाटे उठायचं, लवकर लवकर शाळेत जायचं. मग शाळेमध्ये बोर्डावरचं काही लिहिणं असो, तिथे चित्र काढणं असो, झेंड्याचे तिथे रांगोळी काढणं असो, झेंड्याची सजावट असो, सगळं 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 करायचं. नाहीतर मग सगळं खेळत बसायचं. आणि मग झेंडावंदन व्हायचं. मग ते झेंडाकडे पाहून खूप छान वाटायचं, मन भरून यायचं, प्राऊड फील व्हायचं. तसं पाहिलं तर एक कापड आहे, ते झेंडा जे आहे ते कापड आहे. पण जेव्हा लहरतो तो झेंडा तेव्हा खूप छान वाटतं, मन भरून येतं. असं वाटतं की ज्या सैनिकांनी हा दिवस आपल्याला दाखवला त्यांच्याबद्दल काय काय करावं, त्यांच्याबद्दल किती कृतज्ञ राहावं आपण. आपण त्यांचे खरंच पांग फेडू शकू का? की ज्यांच्यामुळं आपण छान राहतो. सध्या कोविड-19 म्हणजे कोरोनाचा जमाना आहे. सध्या कोरोना चालू आहे. तर कोरोनाचे जे योद्धे आहेत, डॉक्टर्स, नर्सेस, नंतर जे काम करतात त्यांच्याबरोबर, नंतर सगळं बँक चालू आहे, भाजीपाला चालू आहे, किराणाचे दुकानं चालू आहे, औषधाचे दुकानं चालू आहे,
ते स्वतःची काळजी न करता समाजासाठी इतके झटतात की कित्येक लोकांनी त्याच्यासाठी स्वतःचे प्राण पण दिलेले आहेत. आपले सैनिक, आपले पोलीस, आपले डॉक्टर्स सगळे अखंड झटतायत आपल्यासाठी. त्यांच्यामुळं आपण प्रोटेक्टिव्ह राहतोय. त्यांना किती आपण कृतज्ञ राहावं, आपण त्यांना किती वेळा थँक्यू म्हणावं हे मला समजत नाही. आपण जेव्हा शाळेत जायचो तेव्हा झेंडावंदन व्हायचं. झेंडावंदन म्हणताना खूप छान वाटायचं. असं वाटायचं आपण पण सैनिक व्हावं, आपण पण युद्धावर जावं, आपण आपल्या देशासाठी काहीतरी करावं, ही माझी सुप्त इच्छा होती. पण तसं काही झालं नाही. पण ठीक आहे की आपण जे काही करतोय ते आपण समाजासाठी करूया. आज आपण ह्याची माहिती पाहणार आहोत की आपला जो तिरंगा आहे, तिरंगा तयार करण्यासाठी खूप जणांनी कष्ट घेतलेले आहेत. म्हणजे प्रत्येक गोष्ट होण्यामागे खूप साऱ्या गोष्टी असतात. तर हा तिरंगा आपल्याला पटकन वाटतं, हां तिरंगा, झेंडा तो लहरतोय, आपण फडकवतोय, इतकं साधं सोपं आहे का? तर नाही. तर याची जी डिझाईन केली होती ती पिंगली व्यंकय्या म्हणून एका देशभक्ताने केली होती. ते कृषी शास्त्रज्ञ पण होते. अशांनी पिंगली व्यंकय्यांनी ह्याचं डिझाईन केलेलं आहे. त्याच्यामागे खूप मोठा विचार आहे. तो विचार पण आज आपण समजून घेऊया. अजून एक गोष्ट मला सांगायची की झेंडे घेऊन आहे ना, आपण छोटे छोटे झेंडे मिळतात आपल्याला चौकामध्ये, गावामध्ये, शहरामध्ये. आणि 15 ऑगस्ट दिवशी आपण त्याचं खूप मान देतो त्या झेंड्याला. आणि त्या झेंड्याला मान देऊन आपण गाडीमध्ये लावतो, सगळीकडे लावतो, आपण हातात घेऊन फिरतो. पण एकदा 15 ऑगस्ट झालं की लोक काय करतात, ते कुठेही फेकतात. ते नाही झालं पाहिजे. ती गोष्ट खूप वाईट आहे. आणि ते आपण सगळ्यांनी समजून घ्यायची की झेंडा एकतर घ्यायचा नाही, आणि घेतला तर त्यात व्यवस्थित ठेवायचा. तो इथे तिथे फेकायचा नाही. तो आपल्या देशाची शान आहे. झेंडा म्हणजे विजयी पताका आहे, ज्याबद्दल आपल्याला प्राऊड फील होतं की आपण स्वतंत्र भारतात राहतो. आणि त्या झेंड्याला दुसऱ्या दिवशी लोक कुठे पण फेकून देतात. का फेकून देतात? कारण त्यांना त्याचं ज्ञान नाही आहे की हा झेंडा माझ्यासाठी किती महत्त्वाचा आहे. तर त्याचा आज आपण अभ्यास करणार आहे. तर झेंडा जो आहे तो जरी एक कागद वाटला, जरी एक कापड वाटलं, तरी ते आपलं चिन्ह आहे, विजयी पताका आहे. ते आपण म्हणजे आपण स्वातंत्र्य मिळवलं. आपल्या किती स्वातंत्र्य सैनिकांनी प्राणांची आहुती दिलेली आहे आणि किती लोक त्याच्यासाठी झटलेली आहेत. आणि त्याच्यामागे किती काय काय झालेलं आहे. आपण जेव्हा आपल्या स्वातंत्र्याचा इतिहास वाचतो तेव्हा आपल्या लक्षात येतं. आणि हा इतिहास आपल्याला विसरायचा नाही. त्याच्याबद्दल आपल्याला कृतज्ञ राहायचं आहे. त्या सैनिकांना आपल्याला थँक्यू म्हणायचं आहे की तुम्ही एवढं सगळं केलं म्हणून आम्ही आज छान दिवस पाहतो. आपल्याला दुःख नावाचं चीज नाही आहे. आपल्याला दुःख माहीत नाही आहे, कारण त्यांनी खूप दुःख झेललेलं आहे. आपले आधीचे जे लोक आहेत ना, त्यांनी खूप दुःख झेललेलं आहे, म्हणून आपण आज छान आनंदाचे दिवस जगतोय. तर त्यांना आपण आज श्रद्धांजली देतोय, त्यांच्याबद्दल आज नमस्कार करतोय, त्यांच्याबद्दल आज कृतज्ञ राहतोय. पण एक लक्षात ठेवायचं, झेंडा कोणीही कोठेही फेकायचा नाही, कारण ते खूप मौल्यवान आहे आपल्या दृष्टीने. विजयी विश्व तिरंगा प्यारा, झेंडा ऊंचा रहे हमारा, जान न इसकी जाने पाए, शान इसकी असं म्हणतात. झेंडा ऊंचा रहे हमारा, विजयी विश्व तिरंगा प्यारा. तर असा हा प्यारा जो झेंडा आहे तो श्यामलाल गुप्त पार्षद यांनी हे झेंडा गीत लिहिलेलं आहे.
त्याचे लेखक जे आहेत म्हणजे कवी जे आहेत ते श्यामलाल गुप्त पार्षद आहेत. आता झेंडाकडे आपण पाहतो तर झेंड्याकडे वरती जो असतो तो केशरी रंग असतो, खाली जो असतो तो हिरवा रंग असतो, मध्ये जो असतो तो पांढरा रंग असतो, त्याच्यामध्ये एक चक्र असतं, त्याला 24 आरे असतात आणि ते निळ्या रंगाचं असतं. तर हे रंग आपल्याला काही समजावतात, त्याचा अर्थ काय आहे हे आपण समजून घेऊया. तर केशरी रंग आपल्याला सांगतो तुम्ही त्याग करा, तुम्ही धैर्यशील व्हा, तुम्ही शक्तिमान व्हा, असं केशरी रंग आपल्याला शिकवतो. पांढरा रंग आपल्याला काय शिकवतो? पांढरा रंग सांगतो की प्रकाशाकडे जा, अंधाराकडून प्रकाशाकडे जा, सत्य मार्ग सोडू नका, जीवनात शांती पाहिजेले, पावित्र्य पाहिजेले, हा पांढरा रंग समजावतो. हिरवा रंग काय सांगतो? हिरवळ जी आहे ती डोळ्यांना लुभावते. भूमीशी नातं आहे आपलं, ही भूमी जी आहे ती आपली हिरवी हिरवी गार आहे. निसर्गाशी आपलं नातं आहे आणि आपलं जो भारताचा जो पाया आहे तो कृषी आहे, म्हणून तो हिरवा रंग आहे. आणि निसर्गाच्या आपण खूप जवळ आहोत, जवळ जायचं आहे, निसर्गाकडून शिकायचं आहे, मग निसर्गाची ती खूण म्हणून ते हिरवा रंग आहे. चक्र जे आहे ते निळ्या रंगाचं आहे. निळा रंग म्हणजे सागराची अथांगता. सागर किती मोठा असतो, सागर आपल्या डोळ्यात बसत नाही, जिकडे पाहावं तिकडे पाणीच पाणी, जिकडे पाहावं तिकडे पाणीच पाणी, अथांग सागर असतो, तो डोळ्यातच मावत नाही आपल्या, इतका मोठा सागर असतो आणि तो म्हणजे निळा रंग. ते जे मधलं चक्र आहे ते अशोक चक्र आहे. अशोकाचा जो स्तंभ आहे, अशोक स्तंभ, अशोक राजा जो होऊन गेला त्याची आठवण म्हणून ते चक्र आहे. मग ते चक्र काय सांगतं की चक्र जे आहे ते फिरत राहतं, म्हणजे तुम्ही सतत तुमची प्रगती करत राहा, सतत तुम्ही फिरत राहा. ते कालचक्र आहे आणि रूल्सला माना तुम्ही, असं त्यांनी सांगितलेलं आहे. आणि बदलणारं जीवन आहे. चक्र जे असतं ते प्रगती सांगतं आपली, की आपण जर फिरलो तरच आपली प्रगती होणार आहे. आणि ते काळाचं हे आहे, काळ जो आहे तो पुढे पुढे जात असतो, काळ फिरत असतो. आणि हे जे चक्र आहे ते अजून काही गोष्टी सांगतं, त्या मी तुम्हाला सांगते. की अशोक चक्र जे आहे ते धम्मचक्र आहे. अशोक स्तंभावर जे चक्र आहे ते आपल्याला कर्तव्य सांगतात. आपण कर्तव्य, आपल्या जीवनात कोणते कर्तव्य आपण केले पाहिजेत ते सांगतं. तर त्याच्यात माहिती आहे किती आरे आहेत? त्याच्यात 24 आरे आहेत. आणि हे 24 जे आरे आहेत ते म्हणजे 24 गुण आहेत आणि ते आपल्याला धर्म मार्ग शिकवतात. आणि हे जे धर्म मार्ग आहेत तर ते 24 गुण आहेत. आणि हे 24 गुण कोणते आहेत? तर जीवनात संयम यावा, आरोग्य चांगलं राहावं, जीवनात शांती पाहिजे, तुम्ही त्याग करा, तुम्ही शील जपा, म्हणजे आपलं चारित्र्य जे आहे ते आपल्याला जपायचं आहे, तुम्ही सेवाभावी व्हा, तुम्ही क्षमा करा, प्रेम करा, सगळ्यांशी मैत्री करा, बंधुत्व राखा, संघटन करा, सगळ्यांचं कल्याण करा, तुमच्या जीवनात समृद्धी यावी, तुम्ही सतत उद्यमशील राहा, उद्योग म्हणजे सतत उद्योगी राहा, कंटाळू नका, थांबू नका, आळशीपणा करू नका, सतत उद्योगी राहा. सुरक्षा, तर संरक्षण जे आहे ते पण आपल्याला करता आलं पाहिजे. नियमांमध्ये राहा, नेहमी रूल्स फॉलो करायचे, समता पाळा, अर्थ मिळवा, नीतिमान राहा, न्याय पाळा, न्यायाला मान्य करा, न्यायशास्त्राला मान्य करा, सहयोग मिळवा, कर्तव्य करा, तुमच्या अधिकार तुम्ही मिळवा आणि दुसऱ्यांचे पण अधिकार त्यांना द्या. तुमची बुद्धिमत्ता जी आहे ती बुद्धिमत्ता चांगली राहिली पाहिजे, तुमच्या बुद्धीला तुम्ही गुरु करायला पाहिजे. हे जे 24 गुण आहेत ते आपल्या विकासासाठी आहेत, आपलं कर्तव्य करण्यासाठी आहेत आणि आपल्या एकतेसाठी आहेत. आणि हे जे 24 आरे आहेत तेवढे आपल्याला शिकवतात. तर आपण याचा विचार कधी केला नव्हता
की हा झेंडा असा का आहे याचा विचार केला नव्हता. पण अजून एक विचार करायचा आपल्याला. आपण झेंड्याची माहिती तर पाहिलीच, पण आपलं नॅशनल अँथम जे आहे जन गण मन, तर ते जे आहे ते रवींद्रनाथ टागोरांनी लिहिलेलं आहे. आता वंदे मातरम, वंदे मातरम म्हटलं ना तरी इंग्रज मारायचे, मारून टाकायचे. म्हणजे त्यांना चालायचं असं काय होतं वंदे मातरममध्ये, तर ते वंदे मातरम बंकिमचंद्र चटर्जी किंवा बंकिमचंद्र चट्टोपाध्याय यांनी लिहिलेलं होतं. ते एक नॉवेलिस्ट होते, तो पोएट होते, जर्नलिस्ट होते, म्हणजे कादंबरीकार, कवी आणि पत्रकार असे ते बंकिमचंद्र होते. त्यांनी हे संस्कृतमध्ये लिहिलेलं आहे आणि हे संस्कृतमध्ये त्यांनी भारत मातेसाठी लिहिलेलं आहे. 1870मध्ये त्यांनी ते गाणं लिहिलं आणि नंतर त्यांनी 1882मध्ये आनंदमठ नावाची कादंबरी लिहिली. त्या कादंबरीमध्ये ते लिहिलं. तर रवींद्रनाथ टागोरांनी सुद्धा ते गायलेलं आहे. तर संस्कृत भाषा जी आहे ती देववाणी म्हणतात आणि ती देववाणी जी आहे असं म्हणतात की कॉम्प्युटरच्या लँग्वेजसाठी सुद्धा ती खूप चांगली आहे असं म्हणतात. हा जो झेंडा आहे तो झेंडा आहे ना फक्त एकाच ठिकाणी तयार होतो. तर तो कुठे होतो, तर कर्नाटक खादी ग्रामोद्योग संयुक्त संघ या ठिकाणी तो तयार होतो, KKGSS. आणि त्या गावाचं नाव आहे बंगेरी. बेंगेरी नाव आहे. त्या बेंगेरी गाव कुठं आहे, ते कर्नाटकामध्ये धारवाड डिस्ट्रिक्टमध्ये हुबळीच्या जवळ आहे. आणि हा जो झेंडा आहे फक्त तिथेच तयार होतो. तर अशी ही झेंड्याची माहिती आहे. झेंड्याला इतके वर्ष पाहतोय, लहानपणापासून पाहतोय, पण आपल्याला झेंड्याचा आपण कधी विचारच नव्हता केला की 24 आरे का आहेत बरं, त्याचा रंग ते का आहेत बरं. वरती ऑरेंज आहे, मध्ये व्हाईट आहे, खाली ग्रीन आहे, चक्र जे आहे ते निळं आहे. आणि कसं का म्हणजे किती त्यांनी बुद्धी लावलेली आहे त्याच्या मागे, की एवढं सगळ्यामध्ये बुद्धी आहे की भारताचा नागरिक इतका गुणवान बनला पाहिजे, इतका चांगला बनला पाहिजे. म्हणजे जे खेळाडू जातात ना परदेशात आणि जेव्हा ते जिंकतात, जेव्हा त्यांना मेडल मिळतं आणि जेव्हा आपलं राष्ट्रगीत गातात तेव्हा त्यांना खूप छान वाटतं. म्हणजे जेव्हा त्यांचे अनुभव आपण ऐकतो ना तेव्हा खूप प्राऊड फील होतं आपल्याला. जेव्हा आत्ता की राफेल विमानं जेव्हा आत्ता आली तेव्हा आपल्याला इतकं छान वाटलं होतं की सगळ्यात पॉवरफुल जे विमान आहेत ते आज आपल्याकडे आहेत. जेव्हा युद्ध होतात मोठे मोठे आणि आपल्याला जेव्हा आपण जिंकतो तेव्हा आपले जे सैनिक आहेत त्यांच्याबद्दल आपण किती कृतज्ञ राहावं, त्यांना किती वेळा थँक्यू म्हणावं असं वाटतं आपल्याला. आणि आज झेंडा पाहून आज आपण इंडिपेंडन्स डे आहे, आपला स्वातंत्र्य दिन आहे. आज झेंड्याला आपण नमस्कार करणार आहोत. आज माझी पण काही जबाबदारी आहे. मी पण एक भारताचा नागरिक आहे. मला या देशासाठी, या समाजासाठी मला काही करायचं आहे. माझ्यावर काही त्यांचं ऋण आहे आणि मला त्यांच्या ऋणातून मुक्त व्हायचं आहे. मला माझ्या देशासाठी काही करायचं आहे, माझ्या समाजासाठी काही करायचं आहे. ज्या सैनिकांनी आपला देश स्वतंत्र व्हावा, ज्या स्वातंत्र्य सैनिकांनी, ज्या सगळ्यांनी, ज्या लोकांनी देशासाठी काम केलं आहे त्या सगळ्या लोकांनी देशासाठी आपलं रक्त सांडलेलं आहे आणि ते रक्त आपल्याला वाया नाही जाऊ द्यायचं. तर आज आपण झेंड्याला नमस्कार करू आणि असं सांगू की मी या देशासाठी काहीतरी करणारच आहे, खारीचा वाटा उचलणारच आहे. नमस्ते.